मोहिनी आणि आपण पाहत आहात आपला नगरसेवक मराठी न्यूज चॅनल। आता जसं महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि सर्वीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणुकीची, आणि निवडणुकीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे ती म्हणजे 15 जानेवारी 2026। तर आज आपण निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची आखणी कुठपर्यंत आली आहे याचा आपण आढावा घेण्यासाठी सौ रेखा चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज आपण उपस्थित आहोत। तर चला तर मग जाणून घेऊया यावर यांचे काय मत आहे। तर मॅडम, सर्वप्रथम तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्हाला पक्षाने उमेदवार म्हणून जाहीर केले आहे। तर मॅडम, यावर तुमची सर्वात पहिली प्रतिक्रिया काय आहे? जय श्रीराम। मी रेखा राजन चौधरी। आज आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 18 मधून आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर मी माजी नगरसेविका म्हणून पण काम करत असताना खूप छान असा मला अनुभव आलेला आहे। माझ्या प्रभागामध्ये मी सर्व प्रकारची कामं केलेली आहेत। नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या काही होत्या त्या सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केलाय आणि पुन्हा नागरिकांच्या याच्यावर मी पुन्हा या विश्वासाला खरी उतरण्यासाठी आज या प्रभागामध्ये पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज भरून आले आहे। तर माझं वरिष्ठांना ज्यांनी आम्हाला तिकीट दिलेत ते आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे आमदार, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांचं मनापासून मी आभार मानते का त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून, म्हणजे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवून आम्हाला आज जे पक्षाचे बी फॉर्म दिलंय त्याच्या अनुषंगाने आज आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। माझ्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे की जनता कौल हा आपल्यालाच असेल, म्हणजे भारतीय जनता पार्टीलाच जास्तीत जास्त कौल असेल। हो, तर मॅडम, तुम्ही तुमच्या वॉर्ड मधल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की माझ्या नागरिकांना माझं एवढंच आव्हान असेल की येणाऱ्या 15 तारखेला नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी करावं आणि ज्या काही आपली जे काही सुविधा असतील, जी काही कामं असतील ती करण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत। फक्त नागरिकांनी आमच्या पाठीशी उभं राहणं एवढंच माझं आव्हान असेल। आणि शेवटचा प्रश्न, तुमचे प्राथमिकता काय असतील मॅडम? माझं प्राथमिकता असेल ती म्हणजे ज्या मूलभूत सुविधा, जी मागच्या वेळेस जी काही माझी अर्धवट राहिलेली कामं आहेत ती मला पूर्ण करायची आहेत। जसे की कुठे कुठे मी आता बघितलं, माझा प्रभाग जर सोडला कचोरे, तर माझ्या प्रभागामध्ये पाण्याचं पूर्ण समस्या म्हणजे मिटवली आपण, काहीच आता प्रॉब्लेम नाही आहे पाण्याचा। तर आम्ही बाजूला जेव्हा फिरतोय तेव्हा पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो, तो सगळा पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा रस्ते, जे काही छोटे मोठे मूलभूत ज्या गरजा आहेत त्या प्रथम मी सोडवणार आहेत नागरिकांच्या। आणि माझी स्वतःची अशी एक इच्छा आहे का मी निवडून आल्याच्या नंतर जे रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत ते अद्ययावत करायचे आणि ज्या नागरिकांना आपल्या बाहेर जावं लागतं उपचार घेण्यासाठी ते त्यांना त्यांची गैरसोय होऊ नये याबद्दल। तर हे होते आपले सर्वांचे लाडके सौ रेखा चौधरी, ज्यांच्याशी आता आपण संपर्क साधला। आपल्या परिसरातील अशाच काही महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा, तर्क राहा आणि पाहत राहा आपला नगरसेवक मराठी न्यूज चॅनल। धन्यवाद।